नमस्कार. आज मी जो विषय घेतलेला आहे तो नेहमीपेक्षा अगदी वेगळा आहे. सर्वसाधारणपणे आपण संत साहित्य किंवा संत त्यांचं कार्य यासंबंधी बोलतो. पण उद्या 10 फेब्रुवारी हा नाना शंकरशेठ यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने फेब्रुवारीमध्ये एकदा हे घ्यावं असं बोलणं झालं आणि म्हणून मी हा विषय निवडलेला आहे. नाना शंकरशेठ म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ, त्यांचं आडनाव मुरकुटे. तर हे नाव सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः संस्कृतसाठी जी स्कॉलरशिप, जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मुंबई विद्यापीठामध्ये नानांच्या मुलाने म्हणजे विनायकरावांनी ती त्यांच्या निधनानंतर ठेवलेली स्कॉलरशिप आहे. त्यांनी विद्यापीठाला 4 लाखाची देणगी दिली आणि त्यांच्या नावाने ही स्कॉलरशिप सुरू केली आणि खूप नामवंत लोकांना ती मिळालेली आहे. त्याच्यात सी डी देशमुखांसारखी व्यक्ती आहे, अर्जुन वाडकर होते, शिम परांजपे होते जुन्या पिढीतले, आणि आत्तापर्यंत ती परंपरा चालू आहे. तर नानाशंकर शेठ यांचं कार्य आणि कर्तृत्व काय आहे? तर एखादं गाव किंवा शहर जे आपल्याला आज विकसित झालेलं दिसतं त्याच्या मागे खूप व्यक्तींचं योगदान असतं. पुण्याच्या बाबतीत आपण बोलतो की आमच्या पुण्यात काय काय आहे, तर शनिवारवाडा आहे, सारसबाग आहे, विश्रामबागवाडा आहे, वगैरे वगैरे. पण हे सगळं कोणी घडवलं? त्याच्यामागे त्यांची एक ऐतिहासिक दृष्टी होती, दूरदृष्टी होती, आणि ज्या वेळेला काहीच नव्हतं नसेल त्यातून उभारणी करणं हे काम धनिकांचं तर आहेच आहे, पण त्याचबरोबर समाजाच्या हिताची दृष्टी असणं, समाजासाठी काहीतरी करावंसं वाटणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा माणसांनीच मुंबई शहराच्या बाबतीत आता आपल्याला बोलायचं आहे, तर अशा माणसांनीच मुंबईची जडणघडण केलेली आहे. आपण जे म्हणतो की मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, तिथे सर्व जाती धर्माचे लोक, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित सगळे सुखाने नांदतात, कोणीही उपाशी राहत नाही. अगदी उंच इमारती आहेत, प्रचंड श्रीमंत माणसं आहेत आणि प्रचंड गरिबी दारिद्र्य हे सुद्धा आहे. ही जी दोन टोकं सगळे एकत्र राहू शकतात असं हे आजचं अवाढव्य आणि अनेक अंगाने वाढत गेलेलं आणि फुलत गेलेलं असं शहर आपल्याला दिसतं. पण त्या काळची मुंबई कशी होती, त्या काळची म्हणजे कुठली, त्याबद्दल मी बोलते. तर मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबई हे बेट होतं आणि 7 बेटं होती. कोणकोणती? तर मोठा कुलाबा, छोटा कुलाबा, माझगाव, परळ, वरळी, माहीम आणि माटुंगा, ही 7 बेटं होती. आणि हे मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांनी आंदण दिलेलं आहे, आपल्याला हे माहीत आहे. त्यांची मुलगी म्हणजे त्या राजाची, काय तिचं नाव आहे, इन्फंटा कॅथरीन ऑफ ब्रांगाझा, हिचा विवाह दुसऱ्या चार्ल्स राजाशी त्याने करून दिला आणि मुंबई बेट आंदण दिलं. म्हणजे त्या काळी काय काय घडत होतं बघा, की एखादं बेट आंदण देऊन टाकायचं. आणि अर्थातच ते काही सुखासुखी इंग्रजांच्या ताब्यात आलं नाही, कारण या पोर्तुगीज राजाने दिलं ते 1662मध्ये. पण पोर्तुगीज राज्यकर्त्यांना काही गोष्ट आवडली नाही, त्यामुळे त्यांचा संघर्ष झाला आणि 65 साली म्हणजे जवळजवळ 3 वर्षानंतर ते इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे. आत्तापर्यंत आपण मुंबईला बॉम्बे म्हणत होतो, नंतर बदललं. त्याच्या मागे काय आहे, तर पोर्तुगीज त्याचा उच्चार बंबईम असं करायचे, त्यातून ते बॉम्बे झालं. पण मुंबईचं मूळ नाव आहे मुंबई. मुंबई ही देवी आणि तिचंच मग मुंबादेवी नाव झालं. मुंबादेवी देऊळ प्रसिद्ध आहे मुंबईतलं. म्हणजे ती मुंबईची जी देवता आहे ती मुळामध्ये गुजरातमधल्या कोळ्यांची देवता आहे मुळातली. म्हणजे मुंबई ही खरं म्हणजे त्या समाजाचीच आहे मूळ. नंतर आता त्याचा सगळा विस्तार झाला, तऱ्हेतऱ्हेचे लोक, आणि मुंबई शहर असं आहे की पोटापाण्याची ददात तिथे पडत नाही, काही ना काहीतरी काम मिळतं, पोट भरता येतं. अनेक सोयी इतर अर्थात आता खूपच आहेत, शिक्षणाच्या किंवा दळणवळण वगैरे.
पण ह्या सगळ्या मागे एक इतिहास आहे आणि तो घडवला कोणी, तर फार मोठी मोठी माणसं त्याच्यामध्ये होती. आणि 1818मध्ये इंग्रजी राजवट आली त्यावेळेला एल्फिस्टन गव्हर्नर झाला त्याच्या वयाच्या 40व्या वर्षी, पण तो मुंबईमध्ये आला वयाच्या 16व्या वर्षी. आणि त्याला किंवा इतरही इंग्रज अधिकाऱ्यांना इथल्या भारतीयांशी मैत्री करण्याशिवाय किंवा संबंध ठेवण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. कारण आपली सत्ता स्थिरपद करण्यासाठी त्यांना इथल्या लोकांची मदत लागणारच होती. त्यामुळे समाजामधले जे थोडेसे धनिक, विचारवंत, समाजासाठी काही करू इच्छिणारी माणसं होती त्यांच्याशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले आणि त्यामध्ये नाना शंकरशेठ हे होते. आपल्याला माहिती आहे की राणीचा जाहीरनामा 1858मध्ये म्हणजे 1857चं बंड झाल्यानंतर काढला होता. तो राणीचा जाहीरनामा काढून ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली गेली आणि त्या बंडामध्ये नाना शंकरशेठ यांचं नाव गोवलं गेलं होतं. म्हणजे त्या काळचं त्यांचं समाजातलं स्थान काय होतं हे आपल्या लक्षात येईल. तर तो जो संबंध काळ होता इंग्रजी राजवटीचा पूर्वार्ध, त्यावेळची मुंबई कशी होती तर अत्यंत वाईट अवस्था होती. आरोग्य अतिशय बिघडलेलं, आरोग्याच्या कसल्याही सोयीसुविधा त्या ठिकाणी नव्हत्या. रस्ते चांगले नाहीत, दळणवळण नाही, रस्त्यावर दिवे नाहीत, शिक्षणाच्या सोयी नाहीत आणि सगळीकडे असं मिणमिणते दिवे वगैरे असल्यामुळे चोऱ्या माऱ्या दरोडे हे प्रकार खूप होत असत. मला आठवतं आहे लहानपणी ते तुम्हालाही माहीत असेल की असे त्रिकोणी चौकोनी दिवे असायचे आणि तो माणूस तुलावर येऊन दिवा लावून जायचा. पण संध्याकाळी एक गंमत वाटायची, तो आपला येतोय एकेका खांबावर दिवा लावतोय. तर असं सगळं चित्र बराच काळपर्यंत होतं. पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता. म्हणजे नागरी सुविधांचा पूर्णपणे अभाव असलेली अशी मुंबई नगरी त्यावेळेला होती. मग इंग्रजांनी एल्फिस्टन गव्हर्नर झाल्यानंतर त्याने काय केलं तर निरनिराळ्या कमिट्या नेमल्या नागरी सोयी सुधारणा करण्यासाठी आणि त्या कमिट्यांवर इंग्रजांच्या बरोबरीने काही विचारी भारतीय लोकांचाही समावेश केला. कारण मूळच्या माणसांना इथले प्रश्न माहीत असतात आणि एक आत्मीयता पण असते. इंग्रजांना आपला मोठा पुळका होता अशातला भाग नाही. त्यांना त्यांची सत्ता टिकवण्यासाठीच ते करत होते. पण आपापतः या सगळ्या सोयी ह्या नागरिकांना मिळत गेल्या आणि त्या मिळणं गरजेचंही होतं. तर मग ही जी काही मंडळी होती ज्यांना इंग्रजांनी एल्फिस्टननी सामावून घेतलं या कमिट्यांमध्ये, तेच मुंबईचे शिल्पकार ठरले. त्यामध्ये नाना शंकरशेठ होते, दिनशा वाच्छा हे नाव तुम्हाला माहिती आहे, जमशेदजी जिजीबाई, दादाभाई नवरोजी, दिनशा वाच्छा, नंतर फिरोजशाह मेहता, असे अनेक जण होते. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांची नावं मुंबईच्या रस्त्यांना दिलेली आहेत. विशेषतः फोर्ट भाग जो आहे, कुलाबा वगैरे जो भाग आहे मुंबईचा मुख्य, तर तिथे या सगळ्यांची नावं का दिली तर या माणसांनी काही ना काहीतरी काम त्या काळी समाजासाठी म्हणजे पायाभूत ज्याला काम म्हटलं जातं ते केलेलं होतं. तर अशा या सगळ्या माणसांमध्ये नाना शंकरशेठ हे एक नाव आहे. मी आत्ता म्हटलं तसं त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 झाला, म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये. आणि त्यांचं आडनाव मुरकुटे. हे जे कुटुंब होतं अतिशय श्रीमंत कुटुंब, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड गावामधलं हे कुटुंब होतं. व्यापारी धनिक अशी सगळी ही माणसं होती. आणि त्यांची एकूण जर आपण एक वंश परंपरा पाहिली तर त्यांचा मूळ होता नारायण शेठ. शेठ नव्हे, त्यावेळेला व्यापाऱ्यांना शेठ म्हटलं जातं की नाही, आजही म्हटलं जातं. तर तसा तो नारायण शेठ, मग माणिक शेठ, बाबुल शेठ, शंकर शेठ आणि मग जगन्नाथ म्हणजे नाना, अशी ही एक परंपरा त्यांच्या घराण्याची आपल्याला सांगितलेली आहे. तर ही सगळी मंडळी वेगवेगळे व्यापार करत होते. विड्याच्या पानांचा व्यापार कोणी केला, कोणी लवंग, मिरी,
असे वस्तू विकण्याचा व्यापार केला आणि ठिकठिकाणी ते आले. म्हणजे मुरबाडहून पोरबंदरला एक जण आला, मग तिथून ते घोडबंदरला गेले. मग एक जण त्यावेळेला दुसरी एक अडचण किंवा संकट भारतीयांवर होतं ते म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रसार. ख्रिस्ती धर्मप्रसारक इंग्रजी राजवटीच्या आधीपासून भारतामध्ये तळ रोवून होते. आपल्याला माहिती आहे भारतामधलं अज्ञान, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव यामुळे या माणसांनी इथल्या गोरगरिबांना आपलंसं करून घेतलं आणि हळूच त्यांच्या हातात बायबल दिलं. हा इतिहास आहे. आणि दुर्दैवाने ही माणसं त्याला बळी पडली. कारण जर आपलीच माणसं आपल्याला आपली मानत नाही आहे तर जो कोणी मानेल त्याच्या मागे जा, असा साधा विचार होता. त्या धर्माचा अभिमान वगैरे प्रकार त्यावेळेला मनात येणं शक्य नव्हतं. कारण खायची भ्रांत होती, आरोग्याच्या सोयीसुविधा नव्हत्या. तर या मिशनऱ्यांनी प्रचंड सेवा त्या काळी या सगळ्या गरीब लोकांची केली. गलिच्छ वस्त्यांमधून जाऊन त्यांनी कामं केली. हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. तर हा जो एक प्रकार त्यावेळेला होता किंवा एक प्रकारचं धर्मसंकटच होतं. तर असं व्हायला लागल्यानंतर यांच्यातल्याच एका माणसाने ते गावही सोडलं. मग ते घोडबंदरला आले. घोडबंदर हे व्यापारी ठिकाण होतं. तिथे त्याने व्यापार केला. आणि हे शंकर शेठ म्हणजे नानांचे वडील हे सुद्धा अतिशय हुशार होते. त्यांना गुजराती, इंग्रजी, पोर्तुगीज या भाषा येत होत्या. शिक्षणाची त्यांना गोडी होती. हे संबंध घराण्याचं एक वैशिष्ट्य दिसतं की पैसा प्रचंड होता, त्याचबरोबर दोन गोष्टी, शिक्षणाचं महत्त्व कळणं आणि समाजाच्या हितासाठी काहीतरी करावं ही सद्बुद्धी. तर हे शंकरशेठ जे होते त्यांच्या जन्माच्या वेळची एक कथा अशी सांगितली जाते. त्यांचे वडील म्हणजे बाबुल शेठ म्हणजे आजोबा नानांचे, तर ते समुद्रकाठच्या आपल्या बंगल्यामध्ये एकदा बसलेले असताना त्यांना असं दिसलं की एक मचवा तिथे छोटी बोट जात होती आणि वारा प्रचंड सुरू झाला. त्या झंझावाताने ती हेलकावायला लागली. मग त्यांनी आपल्या बंगल्यातले काही नोकर चाकर त्यांच्या मदतीला पाठवले आणि त्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली. त्या प्रवाशांमध्ये एक संन्यासी होता आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला की तुमच्या कुळामध्ये एक अतिशय कर्तृत्ववान असा मुलगा जन्माला येईल. आणि तो नाना शंकर शेठ. दोन मुलं त्यांना झाली आहे, गणबा शेठ आणि नाना. तर ही शंकर शेठांची ही आहे. नानांच्या बाबतीत पण एक कथा अशी सांगितली जाते की त्यांची प्रथम पत्नी तिचं निधन झाल्यानंतर त्यांनी भिवराबाई आपल्या भवानीबाई नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला. त्यांना एक मुलगी झाली भिवराबाई, पण बराच काळपर्यंत पुत्रप्राप्ती नव्हती. त्याची आस ही पुरातन काळापासून सगळ्यांना असते. आणि एक दिवस त्यांच्या दारामध्ये नाग आला. सगळे घाबरले आणि त्यांनी त्या नागाला मारलं. पण मनामध्ये भीती होती की आपण काहीतरी वाईट केलेलं आहे, आपलं आता काही वाईट होत आहे काही काय. पण तो नाग स्वप्नात आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला मुक्ती दिलेली आहे, तर तुमच्या पोटी एक अतिशय चांगला विद्वान असा माणूस जो कीर्ती मिळवेल मुलगा असा जन्माला येईल आणि ते शंकर शेठ. तेव्हा अशा या सगळ्या काही कथा या दोघांच्या पितापुत्रांच्या जन्माच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतात. शंकर शेठने आपल्या मुलाच्या जडणघडणीसाठी त्या काळामध्ये त्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी घरी 2 प्राध्यापक नेमले होते. शिवाय त्यानं संस्कृत शिकवलं. त्यांना संस्कृतची गोडी होती, ज्ञान होतं आणि वनस्पतीशास्त्राचीही त्यांना गोडी होती. त्याचा संबंध पुढे राणीच्या बाग जी उभारली गेली ना, मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे, त्यात नाना शंकर शेठ होते आणि अल्बर्ट म्युझियम, 2 गोष्टी. तर असे हे सगळे नाना शंकर शेठ यांच्यावरचे संस्कार होते. 18व्या वर्षी त्यांचा विवाह झाला जमनाबाई नावाच्या बाईशी आणि एकीकडे ते व्यापारही करत होते आणि एकीकडे समाजहिताची कामंही करत होते. या सगळ्या माणसांना ही जी शिल्पकार मंडळी होती त्यांना इंग्रजांचा थोडाफार कावा किंवा लबाड्या या कळत होत्या. पण त्यांच्याशी मिळतं जुळतं घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे.
कारण पैसा जरी खर्च करायची यांची तयारी असली तरी सत्ता त्यांची होती. तेव्हा त्यांची मान्यता मिळाल्याशिवाय पुढे जाणं ही गोष्ट अवघड होती. आणि म्हणून या माणसांनी, खूपदा आपण अशी टीका ऐकतो की बऱ्याच लोकांनी इंग्रजांच्या नोकऱ्या केल्या. का केल्या? स्वाभिमान नव्हता का? तसं नव्हतं. आतल्या गोटात गेल्यामुळे इंग्रजांचे डावपेच किंवा त्यांची धोरणं याची नीट कल्पना येत होती आणि त्यांना विरोध, नको त्या गोष्टी जर ते करायला लागले तर विरोध करण्याचं सामर्थ्यसुद्धा त्यामुळे प्राप्त होत होतं. चांगल्या रीतीने कधी कधी एकजूट करून. तर अशा रीतीने या माणसांनी कार्य केलेलं आपल्याला दिसतं. हे जगन्नाथ शंकर शेठ अतिशय सहृदय होते, बुद्धिमान होते आणि मुख्य म्हणजे त्यांच्याजवळ दूरदृष्टी होती. भोवतालच्या परिस्थितीची अचूक जाण असलेला असा हा माणूस होता. त्यांचे जसे इंग्रजी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते तसेच त्यांच्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूला असलेली समविचारी जी माणसं होती, त्यामध्ये जमशेदजी जिजीबाईंसारखं एक महत्त्वाचं नाव आहे की त्यांची अतिशय घट्ट मैत्री होती. आणि या दोघांनी मिळून खूप कामं केलेली आपल्याला दिसतात. तेव्हा एकीकडे आपल्याच हिंदूंमधल्याही चांगल्या माणसांशी मैत्री, सख्य, विचारांची देवाणघेवाण आणि एकीकडे इंग्रज अधिकाऱ्यांशी सुद्धा अशा पद्धतीने हे आपलं काम पुढे नेत असताना दिसले आणि दिसतात. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या आणि त्या इंग्रजांकडून मंजूर करून घेतल्या. मी आत्ता म्हटलं तसं की नुसत्या योजना आखण्याचं कौशल्य किंवा बुद्धिमत्ता असून भागणारं नव्हतं, तर त्याच्यासाठी शिक्कामोर्तब करणारे शेवटी इंग्रजच होते आणि म्हणून त्यांची मदत ही आवश्यक होती. आता हा एक प्रकारचा धोरणीपणा आहे आणि तो त्यांच्या ठिकाणी होता. आता कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये आपल्याला दक्षिणा प्राईज कमिटी हे नाव पुणेकरांना अगदी माहीत आहे. पर्वतीवरती रमणा असायचा आणि पेशव्यांच्या काळामध्ये विद्वान ब्राह्मणांना दक्षिणेचं वाटप केलं जात असे. पुढे पुढे असं झालं की ज्यांची काही योग्यता नाही, ज्यांच्याजवळ ज्ञान नाही, काही संस्कृती येत नाही, काही नाही, अशी लोक लाचारीने हात पुढे करायला तिथे जायला लागली आणि मग हळूहळू तो रमणा प्रकार बंद झाला आणि 1818मध्ये तर पेशवाई बुडालीच. मग तो जो निधी होता तो आपोआप इंग्रजांकडे आला, कारण ते राज्यकर्ते झाले. मग नाना शंकर शेटाने काय केलं तर विश्रामबाग वाड्यामध्ये त्यांनी संस्कृत पाठशाळा सुरू केली. विश्रामबाग वाडा आपल्याला माहिती आहे, एल्फिस्टनच्या मदतीने, आणि त्याचे पंडित राघवाचार्य रामानुज हे पहिले प्राचार्य झाले. हे नाव मला पण माहिती नव्हतं. तेव्हा इतका हा मोठा सगळा इतिहास आहे. 1867 नंतर ही पाठशाळा ही बंद झाली. पण एक अतिशय मला फार महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट अशी वाटते की नानांच्या पुढाकाराने इंग्रजी शाळांमध्ये संस्कृत शिकवलं जायला लागलं. तेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आज मराठी माध्यमांच्या शाळातही संस्कृत नाही, कोणाला नको आहे अशी परिस्थिती आहे. तर त्या काळी नानांनी दूरदृष्टीने संस्कृतचं महत्त्व जाणून इंग्रजी शाळांमध्येही संस्कृत शिकवायला सुरुवात केली आणि इतकं ते प्रेम त्यांना असल्यामुळे त्यांच्या चिरंजीवांनी ही गोष्ट केली असेल. त्यांच्या नावाने जे पारितोषिक आत्ता मी म्हटलं ते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, घटना त्या काळातली, मुंबईच्या जडणघडणीतली आणि सांस्कृतिक शैक्षणिक जीवनामध्ये एक प्रकारे क्रांती घडवणारी किंवा महत्त्व ज्याला होतं, ती म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना. मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857मध्ये झाली. म्हणजे एकीकडे बंड आणि एकीकडे विद्यापीठाची स्थापना. तर यामध्ये कावजी जहांगीर, जहांगीर नवरोजी फर्दुंजी, दादाबाई नवरोजी, भाऊ दाजी, जगजीवनदास माधवदास, डेव्हिड ससून, बेरामजी जिजीबाई, मोहम्मद इब्राहिम मुग्बा या पुढाऱ्यांनी आधुनिक विद्यापीठाच्या या शिक्षणाचा मुंबईत पाया रचला. ही नावं मी मुद्दामून का वाचली की आत्ता जे आपण बोललो की मुंबई हे कॉस्मॉपॉलिटियन शहर आहे,
तर ही सगळी मंडळी बघा किती वेगवेगळ्या धर्माची जातीची आहेत, पण त्यांचे विचार एक होते. त्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव धार्मिक म्हणा किंवा कुठलाही नव्हता, की काहीतरी समाजामध्ये चांगलं घडावं या दृष्टीने ही सगळी मंडळी एकत्र आलेली होती. आणि 1 मे 1862ला मुंबई विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ, ज्याला कॉन्व्होकेशन आपण म्हणतो, ते झालं. आणि ते झालं एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये, कारण स्वतःचं त्यावेळेला हॉल नव्हता. आणि मग तेव्हा जी पहिली पिढी बाहेर पडली त्यात नावं बघा कोणाकोणाची आहेत. न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, एकाहून एक नावं आहेत. नंतर बाळ मंगेश वागळे, वामन आबाजी मोडक, ही सगळी मंडळी या विद्यापीठातनं बाहेर पडली. विद्यापीठामध्ये राजाबाई टॉवर प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावरचं घड्याळ. तर ते कसं झालं, तर प्रेमचंद रायचंद नावाच्या एक कापूस धंद्यातला सट्टेबाज असा व्यापारी होता. त्याने आपल्या आईच्या स्मरणार्थ त्या काळी 4 लाखाची देणगी दिली आणि त्यातून ते उभारलं गेलं. आज राजाबाई टॉवरचं नाव केवढं आहे, पण तो इतिहास बघा. आणि दुर्दैव असं की हा सट्टेबाज शेवटी अत्यंत दारिद्र्यावस्थेमध्ये मृत्यू पावला. पण एक चांगलं काम कुठेतरी करून गेला असं म्हणायचं, की एक वास्तू अभिमान वाटावा अशी निर्माण झाली. त्याचबरोबर आणखीन एक घटना घडली. जसं विद्यापीठाची स्थापना, त्यातून सर्व प्रकारचं शिक्षण, आज आपण आर्ट्स सायन्स वगैरे म्हणतो. नानाशंकर शेटांकडे एक कलादृष्टीसुद्धा होती आणि जिजीबाईंकडे सुद्धा होती. आणि त्यामुळे विद्यापीठाच्या स्थापनेच्या पूर्वीच थोडीशी, म्हणजे विद्यापीठ जुलैमध्ये आलं, हे 2 मार्चला 1857मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना झाली. केवढी मोठी संस्था, काय सुंदर आहे. म्हणजे विद्यापीठ बघावं, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचं आवार इमारत बघावी, भव्य, अतिशय सुंदर बांधणी, अशी दगडी बांधणी असलेली सगळी एक शिल्पकलेचे ते नमुनेच आहेत. आणि मुंबई विद्यापीठाचं ग्रंथालय तर इतकं सुंदर. आता अर्थात मी हे 50 वर्षापूर्वीचं सांगते, की इतकी सुंदर असं ते ग्रंथालयाची रचना होती. प्रत्येकाला स्वतंत्र टेबल खुर्ची, तिचे टेबल लॅम्प आणि असे झरोके असावेत, अशा छान छान खिडक्या, मंद उजेड आणि विलक्षण शांतता. काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे, व्यासंग करायचा आहे, तो करा तिथे बसून, सगळ्या जगाचा विसर पडावा असं ते ग्रंथालय होतं. तर अजूनही असेल. तर ही म्हणजे विद्यापीठ काय, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स काय, बोरीबंदर स्टेशन, आता त्याचं रूप खूप बदललं, पण त्या काळी त्याची निर्मिती ही फार मोठी. पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे धावलेली आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्यातही नानांचा वाटा होता. रेल्वेचं ऑफिसच मुळे नानांच्या घरात होतं. इतकं म्हणजे त्यांनी आता आपल्याला याची गंमत वाटते, पण आपण इंग्रजांनी काय काय सुधारणा केल्या असं जेव्हा इतिहासात वाचतो, तेव्हा रेल्वेचं जाळं, टेलिफोन, तारायंत्र वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि तेव्हा त्याचं फार महत्त्व होतं. आपण आता मोबाईलच्या जमान्यात आहोत, इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, अमुक आहे, त्याचं काय आता वाटत नाही. पण जेव्हा काहीच नव्हतं, आपल्या लहानपणी एक पत्र पोस्टाने यायचं, इतकं हेच दळणवळणाचं साधन. घेतला फोन, उचलला. मध्यमवर्गीयांकडच्या घरामध्ये साधा टेलिफोन यायला किती वर्ष लागली, मोबाईल तर तेव्हा नव्हतेच. तर मग सुधारणा कशा टप्प्याटप्प्याने हळूहळू हळू होत असतात आणि त्यातून जनजीवन, लोकांची मानसिकता ही कशी बदलत जाते हे बघण्यासारखं आहे. तर या जे जे स्कूल ऑफ आर्ट जी हे झाली, ती चित्रकला शिक्षणाची योजना जिजीबाईंनी आणि नानांनी हे केली. त्यांनी ती मंजूर करून घेतली दोघांनी मिळून इंग्रजांकडनं. आणि त्या दरम्यान दुर्दैवाने जमशेदजींचं निधन झालं, पण त्यांच्यानंतर नानांनी ते काम पूर्ण करून घेतलं, अर्धवट सोडलं नाही. बादशाही थिएटर, त्याच्यासाठी त्यांनी स्वतःची जागा आणि पैसे दिले. त्या काळी प्रसिद्ध होतं बादशाही थिएटर. म्हणजे कला शिक्षण,
चित्रपट या सगळ्याकडे लक्ष. अमुक एकाच म्हणजे ही सगळी बघा जीवनाची विविध अंग आहेत. जसं शिक्षण हवं तशा कलेचाही स्पर्श मानवी जीवनामध्ये आवश्यक आहे, ही दृष्टी त्यांच्याजवळ होती. विद्यापीठ झालं त्याचप्रमाणे एल्फिस्टन स्कूल आणि एल्फिस्टन कॉलेज या दोन गोष्टी, त्याची इमारत फार सुंदर आहे. तर ह्या दोन गोष्टीसुद्धा नानांच्या पुढाकाराने झालेल्या आहेत. ते एल्फिस्टन फंड म्हणून त्या काळी काढलेला होता, त्याचे अनेक वर्ष विश्वस्त होते नाना शंकर शेठ. आणि या कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल होते जोन हार्केनिस. एल्फिस्टन कॉलेजची महती, जशी आपण पुण्यामध्ये फर्गसन, फार अभिमान असतो ना फर्गसोनियन म्हणून, प्रत्येकाला आपापली शाळा आपलं कॉलेज याचा एक अभिमान असतो. या एल्फिस्टन कॉलेजमधनं कोण कोण शिक्षण घेऊन बाहेर पडले बघा. दादाबाई नवरोजी, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, के टी तेलंग प्रसिद्ध नाव आहे, बाळशास्त्री जांभेकर, रामकृष्ण भांडारकर, दिनशा वाच्छा, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती चंदावरकर, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, ॲडव्होकेट भुलाबाई देसाई, चिंतामणराव देशमुख, अशी एक एक नावं घेतली की आपल्या लक्षात येतं की हे त्यावेळचे विद्यार्थी त्या कॉलेजचे. आजच्या विद्यार्थ्यांची तुलना न करणं बरं. तेव्हा ही माणसं अशी ध्येयवादी, इतकी व्यासंगी कशी झाली? न्यायमूर्ती रानडे तर इतक्या विषयामध्ये त्यांची बुद्धिमत्ता चालत होती, म्हणजे अर्थशास्त्र घ्या, इतिहास घ्या, तत्त्वज्ञान घ्या, राज्यशास्त्र घ्या, विलक्षण वाचन, व्यासंग आणि देशहित, समाजहित हेच आयुष्यातलं ध्येय. पैसा मिळवणं हे केवळ ध्येय नव्हतंच. तर हे मग न्यायमूर्तींच्या निधनानंतर लोकमान्य टिळकांनी जो केसरीत अग्रलेख लिहिला त्याचं शीर्षकच होतं सर्वज्ञः सहाही माधवः. की असा सर्वज्ञ माणूस, म्हणजे इतकी मोठी माणसं ज्यांनी घडवली, ते त्या काळचं एल्फिस्टन, त्या काळचं प्राचार्य ब्रिटिश, आणि असे अनेक प्राचार्य आणि प्राध्यापक या लोकांना मिळालेले होते. म्हणजे इंग्रजांचे काही बाबतीमध्ये खूप चांगलंही झालेलं आहे, हे आपण अमान्य करू शकत नाही. आता विद्यापीठ झालं, जे जे स्कूल झालं, एल्फिस्टन कॉलेज झालं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नागरी सुविधा आणि गरज माणसांची, ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. कायद्याचं ज्ञान असणं, त्या कायदे शिक्षणाची सोय असणं, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं. आणि म्हणून या एल्फिस्टन कॉलेजला जोडूनच 3 जुलै 1855ला पेरी प्रोफेसरशिप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स या नावाने कायदे शिक्षण त्यांनी सुरू केलं. सर्वसामान्य लोकांच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी त्याला काहीतरी आधार असावा लागतो. नुसतंच माझ्यावर अन्याय झाला असं म्हणून चालत नाही. मग त्याचं ज्ञान पाहिजे, त्यातनं काही जणांनी शिक्षण घेऊन ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. मग कायदे शिक्षणाची सोयच नव्हती समाजामध्ये. म्हणजे इंग्रजांना हे परवडणारं नव्हतंच खरं म्हणजे. लोक अज्ञान, कुठल्याही राज्यकर्त्यांना लोक जितके अडाणी असतील तेवढी बरी असं वाटत असतं. आणि म्हणून या लोकांचं, आपल्या लोकांचं महत्त्व आहे या शिल्पकारांचं, की त्यांनी भारतीयांच्या हिताचं काय आहे हा विचार करून इंग्रजांशी मिळतं जुळतं घेऊन ह्या गाडा पुढे नेलेला आहे. तेव्हा हे कायदे शिक्षण त्यांनी सुरू केलं. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची अशी बाब म्हणजे आरोग्य. माणूस आधी जगला पाहिजे, त्याचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, तर मग हे सगळं शिक्षण, कायदे वगैरे वगैरे सगळं नंतर येतं. म्हणून मग नानांनी लोकांच्या हितासाठी 1836मध्ये बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी सुरू केली. सगळं हे स्वतः त्यांनी केलेलं आहे बरं का. ती अपुरी पडायला लागली. मग जमशेदजीने 1,00,000 रुपये दिले आणि सरकारनेही तेवढेच पैसे घालावे अशी अट घातली. आणि त्यातून काय निर्माण झालं तर जे जे हॉस्पिटल. आज जे जेचं नावही फार मोठं आहे. तर असा ह्या एक एक सुधारणा, म्हणजे हा इतिहास जर आपण बघत गेलो, आज आपल्याला वाटतं काय जे जे हॉस्पिटल आहे, अमका हॉस्पिटल आहे, इकडे पुण्यात दीनानाथ आहे, पण त्याच्या पाठीमागे एक दृष्टी असते
असावी लागते आणि नुसता पैसा नाही तर जनहिताची तळमळ हे तर मुख्य आहे. तेव्हा हे जे सगळं जे जे हॉस्पिटलची उभारणी झाली त्यामध्ये सुद्धा नानांचाच पुढाकार होता. आणखीन एक घटना जे जे हॉस्पिटल सारखीच घडली. माईक कमी येतोय का? अच्छा, येतोय आता बरोबर. तर 1858मध्ये नानांची एक धर्मशाळा होती त्यांच्या मालकीची. भवानी शंकर मंदिर ताडदेवला एक होतं. तिथे त्यांनी आपले वडील त्यांच्या नावाने म्हणजे शंकर शेठ बाबुल शेठ यांच्या नावाने एक धर्मार्थ असा दवाखाना, मोफत दवाखाना सुरू केला. त्याच्यासाठी त्यांनी 30,000 रुपये दिले. आता बघा, या माणसाला काही सगळ्या विषयाचं ज्ञान नव्हतं, ते कायदे पंडित नव्हते, ते डॉक्टर नव्हते, पण लोकांची गरज काय आहे हे ओळखून त्यांनी एक एक गोष्टी सुरू केल्या. आणि हा जो दवाखाना सुरू केला त्याचा पुढे ट्रस्ट केला आणि त्यातून निर्माण झालं नायर हॉस्पिटल. म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आपण आज पाहतो आणि तिथे काम अजून आजही चालू आहे. तर या सगळ्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा हातभार होता. आणखीन एक अतिशय वादग्रस्त अशी गोष्ट त्या काळच्या, आजच्या नाही, त्या काळच्या समाजामध्ये होती आणि ती म्हणजे मुलींचं शिक्षण. मुलींना शिक्षण कशासाठी पाहिजे, काय गरज आहे, असा तो काळ होता. आत्तापर्यंत तो झगडा करावा लागलेला आहे आपल्याला माहीत आहे. पण नानांचं धैर्य असं की त्यांनी स्वतःच्या घरामध्ये मुलींची शाळा सुरू केली. प्रचंड विरोध झाला, टिंगल-टवाळकी झाली, खूप गोष्टींचा त्रास त्यांना सहन करावा लागला, पण ते डगमगले नाहीत. मुलींनीही शिक्षण घेतलं पाहिजे हा उदारमतवादी दृष्टिकोन. ब्रिटिशांशी या माणसांचं का जमलं असेल तर त्यांचे जे चांगले गुण होते, हे राज्यकर्ते आपल्याला त्याने गुलामीत ठेवलं वगैरे हे दुःखदच होतं, पण उदारमतवादी होते हे अमान्य करता येणार नाही. आणि त्याचा फायदा कुठेतरी या माणसांनी बरोबर घेतला आणि मुलींचं शिक्षण 1837मध्ये आपल्या घरामध्ये सुरू करणं ही गोष्ट सोपी नव्हती. आणखीन एक गोष्ट आजही जी अंमलात येत नाही, येऊ शकत नाही, ती अशी आहे की नाना शंकर शेठ का किंवा गव्हर्नर एल्फिस्टन आणि इतर विचारवंत या सगळ्यांचं मत असं होतं की शिक्षण मातृभाषेतूनच दिलं जावं. पण ते त्याही काळामध्ये फारसं कोणाला मान्य नव्हतं आणि त्यामुळे शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजीच राहिलेलं आहे. मधला एक काळ असा आला की मराठी माध्यमाच्या शाळा वगैरे परत आता चित्र पालटत चाललेलं आहे आणि एक पिढी अशी गेली की इंग्रजीमध्ये ते मागे पडले. आता हा इतका गुंतागुंतीचा विषय आहे की त्यावर फार आपण बोलू शकत नाही. आजच्या काळामध्ये अनिवार्यच झालेलं आहे इंग्रजी शिक्षण, अशी ही परिस्थिती आहे. पण आपली मातृभाषा मात्र आली पाहिजे, यात काही शंका नाही. त्याही काळामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी इंग्रजीचीच गरज होती. अजून एक गोष्ट त्यांनी केली, जसं हॉस्पिटल्स काढली तशी मॅटर्निटी होम. आपल्याला माहीत आहे की कित्येक बायका लहानपणामध्ये मृत्युमुखी पडत असत, मुलं जात असत, दगावत असत, बायकांचे हाल होत असत, कारण ज्ञानच नाही. हेही काम मिशनऱ्यांनी केलेलं होतं. तर ती एक फार मोठी गरज होती. म्हणजे स्त्री जातीबद्दलची एक कणव, आदर, प्रेम हे त्याचं, जसं मुलींचं शिक्षण हा एक भाग झाला तसंच मॅटर्निटी होमची गरज हीही त्यांनी ओळखलेली होती. आणि पहिलं मॅटर्निटी होम मुंबईमधलं ते सर जमशेदजी जिजीबाई सुतिकागृह हे पहिलं मॅटर्निटी होम मुंबईतलं आणि ते उभारण्यामध्ये नानांचा पुढाकार होता. तेव्हा स्त्री जीवनाचा सर्वांगीण एक विकास, स्त्रीचं आरोग्य, स्त्रीचं शिक्षण या संबंधीचा विचार या माणसांच्या डोक्यामध्ये त्या काळी कसा आला असेल. आणि नुसता विचार आला नाही तर त्यांनी कृती केली, समाजाचा विरोध पत्करून ते सगळं केलं. ही गोष्ट अतिशय मोलाची आहे आणि प्रत्येकाला ते करावंच लागलेलं आहे. म्हणजे फुले, आगरकर, कर्वे
ज्यांनी ज्यांनी बायकांना काहीतरी उन्नती त्यांची करण्याचा प्रयत्न केला त्यांना लोकांचे शिव्याशापच भोगावे लागलेले आहेत. तेव्हा स्त्री सुधारण्याच्या मागे पुरुषच आहे हे मान्य करायला पाहिजे. आणि खूप त्यांनी सोसलेलं आहे, यात काही शंकाच नाही. पण ती जी दूरदृष्टी होती त्याचं फळ आपल्याला मिळतं आहे. आजच्याच लोकसत्तेत मला वाटतं तुम्ही वाचलं असेल तर, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या स्त्रियांचा सहभाग होता त्यावर एक छोटं लेख आलेला आहे बघा. त्याच्यात नावं आहेत, टिपून ठेवण्यासारखी आहेत, की आपल्याला ही माहिती नसते आजच्या काळामध्ये सुद्धा. आता राज्यघटना म्हटलं की आंबेडकरांचं होतं, पण अनेक माणसं होती. त्याच्यावर एक फार मोठा लेख आलेला होता पूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये, की राज्यघटनेचे शिल्पकार कोण कोण आहेत. राज्यघटना ही कोणी एक माणूस नाही करू शकत, साधी गोष्ट नाही आहे ती. तर त्याच्यामध्ये ही माणसं तर होतीच, पण अनेक स्त्रियासुद्धा होत्या. त्यांची नावं, कर्तृत्व, काय काय केलं त्यांनी त्याच्या सकट आज पेपरमध्ये आलेलं आहे. तेव्हा कुठल्या कुठे स्त्रिया या ज्या पोचल्या त्याच्या पाठीमागे या सगळ्या माणसांचे परिश्रम होते हे लक्षात येईल. मगाशी मी म्हटलं की नागरी सुविधांचा अभाव होता. त्यामध्ये आणखी महत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न, जो आजसुद्धा आपल्याला भेडसावतो. लोकसंख्या वाढ आणि त्याच्यामुळे पाऊस न पडणं, तळी तलाव आटणं वगैरे वगैरे. तर ग्रँट रोडला नाना शंकर शेठ यांचा एक तलाव होता. तो तलाव त्यांनी सरकारला दान केला आणि विहार लेक जो आहे त्या योजनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. विहार लेक, पवई लेक हे सगळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे असे ते तलाव आहेत. पावसाळ्यामध्ये नेहमी बातमी येते बघा की पवई तलाव वाहू लागला, विहार तलाव म्हणजे पाणी भरलं पुरेसं. तर ह्या सगळ्याच्या या प्रयत्नांमागे नाना शंकरशेठ होते. दिवाबत्तीची सोय मग अशी आपण बोललो, तर त्या काळी हे तेलाचे दिवे होते आणि नानांनी गॅसच्या दिव्यांची योजना आखली आणि ती अंमलात आणलेली आहे. आणि 1865 पासून हे गॅसचे दिवे आले. नंतर मग त्याच्यात कितीतरी बदल होत गेले हे आपल्याला माहीत आहे. आणखीन एक वाटेल विचित्र पण सत्य आहे की लोकांची गरज ती म्हणजे स्मशानभूमी, ती सुद्धा गरज आहे. तर सोनापूरची स्मशानभूमी अतिशय प्रसिद्ध होती ग्रँट रोडची. पण मगाशी म्हटलं तसं इंग्रजांना फक्त आपल्याला त्रास न होता आपला स्वार्थ सांभाळून जे काही करता येईल ते करायचं होतं. आजूबाजूला इंग्रजांचे बंगले होते, त्यांना याचा त्रास व्हायला लागला, धुराचा वास वगैरे, आणि त्याने ती स्मशानभूमी तिथून हटवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेला नाना शंकरशेठ लोकांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी खूप त्याला विरोध केला, लोकांची एकजूट केली आणि ती स्मशानभूमी जर हल्ली असती तर लोकांना खूप त्रास झाला असता. त्यामुळे हेही काम म्हणजे कोणकोणत्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं हे खरंच पाहण्यासारखं आहे. तर तेही काम त्यांनी केलं आणि ती स्मशानभूमी तिथून हलू दिली नाही. हे एक त्यांचं कार्य आहे. इंग्रज आपल्या परीने काही सुधारणा करतच होते, पण या लोकांना माहीत होतं की त्यांच्या पोटामध्ये एक प्रकारचा कुठेतरी कावा असतो. मग जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन केली की या संस्थेच्या माध्यमातून लोकांना आपल्या अडचणी इंग्रजांपर्यंत नेण्याची सोय सुविधा असावी. आणि या बॉम्बे असोसिएशनचंच रूपांतर पुढे राष्ट्रीय सभेमध्ये झालं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये राष्ट्रीय सभेचं किती महत्त्व आहे हे आपण शाळेपासनं वाचलेलं आहे. राष्ट्रीय सभेचे अधिवेशनं, त्यातली टिळकांची भाषणं, गांधींची भाषणं, अनेक ठराव तिथे इंग्रज सरकारविरुद्ध झाले. आणि त्याचे कार्याध्यक्ष या बॉम्बे असोसिएशनचे नाना शंकरशेठ होते आणि अध्यक्ष जमशेदजी जिजीभाई होते. चिटणीस होते भाऊदाजी. ही सगळी मंडळी एकदिलाने असं काम करत होती आणि त्यासाठी नाना शंकरशेठ, जमशेदजी यांनी मोठ्या मोठ्या देणग्या दिलेल्या होत्या. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा
म्हणजे अर्थव्यवस्था. जुन्या काळी काहीच नव्हतं तेव्हा लोक धान्याच्या डब्यामध्ये दागदागिने कुठेतरी ठेवत असत, कोणी पुरून ठेवत असे, आणि सोनं काठीला बांधून काशीला जायचं वगैरे आपण सगळं वाचतो. तेव्हा पैसा सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था काहीतरी असायला पाहिजे. आणि म्हणून 1837 पर्यंत मुंबईमध्ये बँका नव्हत्या. त्या मर्कंटाईल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया अशा या बँकांच्या स्थापनेमध्ये नाना शंकरशेठांचा पुढाकार होता. आणि त्यातून मग या व्यवस्थापक मंडळावरच ते होते, कारण बँक चालवणं ही गोष्ट सोपी नाही. तर तो सगळा कारभार, आर्थिक कारभार आणि लोकांनी विश्वासाने ठेवलेले आपले पैसे, तर त्यासाठी नाना शंकरशेठ यांनी या बँकांची स्थापना केली आणि त्या सुरळीत चालतील अशा प्रकारे ते कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे. नाना शंकरशेठ हे मूळचे व्यापारीच होते, व्यापार करतच होते. आणि मुंबई बंदर समुद्राजवळ, तेव्हा सामुद्रिक दळणवळण हा विषय त्यांना जवळचा होताच. आणि त्यातूनच त्यांनी बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. हेही नाव आपल्याला माहीत आहे. त्याचेही ते संचालक आणि विश्वस्त होते. आज आता अलीकडे आपण पेपरमध्ये बातम्या वाचतोय की बंदरांचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. रामचंद्रपंत अमात्य यांचं आरमार नावाचं जे प्रकरण आहे, अप्रतिम आहे. प्रत्येक राज्यकर्त्याने अभ्यासावं की आरमार का सज्ज असलं पाहिजे. 3 जी दलं आपण म्हणतो, मिलिटरी आहे, हवाई दल आहे आणि आरमार, या तिन्ही देशाच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी आहेत. या आरमाराकडे किंवा बंदरांकडे मधल्या काळात अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. आपल्या लहानपणी आमच्या भाऊचा धक्का म्हणजे केवढी तरी गोष्ट होती. आता तिथे काही फार राहिलेलं नाही. आता बोटीने कोणी जातच नाही. एसटी आली, जलद गती म्हणजे रस्त्याने वाहतूक सुरू झाली. काळ बदलतो, विमानं आली, हे सगळं होत गेलं. पण बंदरांचं महत्त्व का होतं, तर एकतर शत्रूपासून संरक्षण हा एक भाग होता. शिवाय माल वाहतूक, नेणं आणणं, मालाची ने-आण करणं यासाठी. शिवाय अवैध मार्गाने काही तिथे येत नाही आहे ना, ते पाहण्यासाठी काही संरक्षण. अशा अनेक गोष्टी ज्या प्रत्येक ठिकाणीच असतात. म्हणजे विमानतळावरही ते लागतं आणि जहाजांच्या बाबतीतही लागतं. तर इकडेही नाना शंकरशेठ यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि मग असं मी म्हटलं तसं रेल्वे, या रेल्वेच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी इंग्रज सरकारला फार मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि 16 एप्रिल 1853 बोरीबंदर ते ठाणे ही पहिली गाडी धावली. आणि त्या सगळ्या रेल्वेचं हळूहळू जे जाळं पसरलं मुंबईभर, त्याचा पाया घालण्यामध्ये नाना शंकरशेठ होते. मगाशी मी उल्लेख केला की राणीचा बाग आणि अल्बर्ट म्युझियम. राणीचा बाग ही भली मोठी अशी विस्तीर्ण अशी बाग ही निर्माण करणं, आपण जे पाहिलं मगाशी मी बोलले की त्यांना वनस्पती, झाडं याची एक आवड होती. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष तिथे लावणं हे सगळं त्यांनी जातीने केलेलं होतं. त्यामध्ये पुढाकार होता. आणि 21 नोव्हेंबर 1862 या राणीच्या बागेचं भूमिपूजन करण्यामध्ये नानांचा हातभार होता. तेव्हा 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मुंबईच्या या जडणघडणीचा असा पाया इतक्या विविध प्रकाराने, किती प्रकार आत्ता मी बोलले तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्याशी आपल्या नित्याच्या जीवनाचा संबंध आहे. हे जर नसतं तर, रेल्वे नसती तर, आज तर मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं तिला, की एक दिवस जर गाड्या बंद पडल्या, लोकल बंद पडल्या तर कोलमडलंच सगळं. म्हणजे इतकं महत्त्व त्याला आज आलेलं आहे. त्या काळी एवढी कल्पना अर्थातच नसणार, एवढी लोकसंख्या वाढेल वगैरे. पण हा सगळा पाया इंग्रजांनी घातला किंवा इंग्रजांची त्यामागे दृष्टी होती, पण आपल्या लोकांची त्यांना
भरपूर मदत ही होत होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. 1862मध्ये कायदे मंडळाची स्थापना केली. त्यामध्ये नानांच्या बरोबर 4 हिंदी सदस्य होते. आज ही गोष्ट साधी वाटते, पण त्या काळी इंग्रजांचं धोरणच असं होतं की महत्त्वाच्या जागांवर इंग्रजांची नेमणूक आणि मग खालच्या ज्या काही जी पदं असतील तिथे आपल्यातले म्हणजे हिंदी काही लोक ठेवायचे, टीका होऊ नये म्हणून. पण हे जे हिंदी माणसं नेमलेली होती ती काही साधीसुधी नव्हती. अत्यंत बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि निस्वार्थी जनसेवा, लोकसेवा करणारी अशी ही माणसं होती. त्यामुळे नानांना त्या ठिकाणी स्थान मिळालं. समाजाचा आणखीन एक प्रश्न जो आज आहे तो त्याही काळी होता आणि तो म्हणजे बालगुन्हेगारी. डेव्हिड ससूनची स्थापना, फार महत्त्वाची संस्था, आणि त्याच्या व्यवस्थापक मंडळावरती नाना होते. तेव्हा बालगुन्हेगारीचा प्रश्न त्यांनी हातात घेतला आणि हिंदी वकिलांना त्यांनी न्याय मिळवून दिला. कारण या लोकांना फार कोणी विचारतच नव्हतं, पण आपली मतं, आपले विचार रेटण्याचं काम करायला कोणीतरी प्रतिष्ठित आणि राजदरबारामध्ये एक स्थान असलेली माणसं लागतात. ते काम या मंडळीने केलेलं आहे. त्यांनी दत्तक कायद्यामध्ये सुधारणा केल्या. दत्तकाचा प्रश्न, टिळकांचं चरित्र ज्याने वाचलंय त्यांना ते माहीत आहे, फार मोठा होता त्या काळी. नंतर जुगार प्रतिबंधक बिल आणलं त्यांनी. त्या काळामध्ये ही व्यसनं आजही आहेत, तेव्हाही होती. कोणत्याही काळामध्ये चांगल्या वाईट गोष्टी या असतातच. सट्टेबाजी ती होती. या सगळ्याला पायबंद घालण्याचं काम त्यांनी केलं. JP म्हणजे जस्टिस ऑफ पीस ही आता पदं सगळी नाहीशी केलेली आहेत. एकेकाळी आत्तापर्यंत होती आणि तो एक मान होता की अमुक अमुक व्यक्ती JP आहे. तर यांना म्हणजे हिंदी लोकांना या ग्रँड ज्युरींमध्ये बसण्याचा त्या काळी हक्क नव्हता. तो हक्क मिळवून देण्यामध्ये नानांचा पुढाकार होता की आम्ही कुठे कमी आहोत, आम्हाला सुद्धा यामध्ये कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे, ही त्यांची दृष्टी होती आणि ती अतिशय मोलाची होती. आपल्याला माहिती आहे की 1829मध्ये लॉर्ड बेंटिंगने सतीचा कायदा रद्द केला. त्याच्यासाठी राजा राममोहन राय अनेक वर्ष झगडत होते आणि त्यांना साथ देण्याचं काम नानाशंकर शेटने केलेले आहे. म्हणजे आपल्याला बंगालच्या संदर्भामध्ये हे माहीत आहे, राजा राममोहन राय त्यांचं काम मोठंच होतं, यात काही शंका नाही. पण नानाशंकर शेटांसारखी मुंबईतली मराठी माणसं सुद्धा ही सगळी कामं करत होती आणि जिथे जिथे भारतामध्ये काही चांगल्या गोष्टी होत आहेत त्यांना ते मदत करत होते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी तो कायदा सरकारला करावा लागला. ब्रिटिश सरकारचं एक धोरण असं होतंच की भारतीयांच्या धर्मामध्ये किंवा त्यांच्या एकूण जी सामाजिक काही धार्मिक व्यवस्था असेल त्यात डोळाडोळ करायची नाही. कारण आजही आपण म्हणतो धर्म हा शब्द अतिशय हळवा कोपरा झालेला आहे. जरा काही झालं की भावना दुखावतात, नीट विचारही करत नाहीत की काय झालं आहे, काय काही नाही. आजचं झुंडशाहीच आहे. त्याही काळामध्ये इंग्रजांना ही जाण होती की आपण परक्या देशावर राज्य करतोय, तेव्हा या देशातल्या लोकांच्या भावना भडकतील, असं काहीही करून चालणार नाही. मग तो राम असेल, कृष्ण असेल, नाही तर आणखीन कोणी असेल. तर ही जाणीव म्हणजे धोरणे किती होते इंग्रज बघा. जेव्हा आपल्या लोकांकडून दडपण आलं किंवा आपल्या लोकांनी जेव्हा चळवळ केली की हा कायदा झाला पाहिजे, बालविवाह, सतीची चाल किंवा विधवा विवाहाला संमती देणं, हे जे त्या काळचे प्रश्न होते, त्या प्रश्नांमध्ये आपणहून इंग्रज सरकारने लक्ष घातलं नाही. जेव्हा आपल्या विचारवंतांनी त्यांचं लक्ष वेधलं आणि समाजाची एक मानसिकता तयार केली की या गोष्टी आपल्या समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये वाईट आहेत, प्रथा या चुकीच्या आहेत, त्या बंद झाल्या पाहिजेत. मग त्यासाठी इंग्रजांना त्यांनी पाठबळ पुरवलं की हे बंद करा. तेव्हा मग ही सतीची चाल बंद झाली. बालविवाह किंवा बालाजरठ विवाह हा एक त्या काळातला प्रश्न होता. 8 वर्षाची मुलगी आणि 50-60 वर्षाचा पुरुष याचं लग्न, काय भयानक. म्हणजे
कल्पनाच करता येत नाही की आपली नात शोभावी अशी मुलगी. तर हे सगळं आपल्या समाजामध्ये खूप वाईट गोष्टी आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी स्त्रीवर अन्याय. कारण शिक्षणच नाही, जागृती नाही, त्यामुळे कशाच्या जीवावर प्रतिकार करणार, हे सगळं चालू होतं. तर त्याला या माणसांनी खूप पाठबळ दिलेलं आहे. मग अशी धर्मप्रसाराबद्दल मी बोलले की ख्रिस्ती मिशनऱ्यांनी एक वावटळच निर्माण केलेली होती आणि लोकांना पाठवण्याचं काम त्यांचं सुरू होतं. त्या काळामध्ये टिळकांच्याही चरित्रात एक येतं हे प्रकरण, शेषाद्री प्रकरण म्हणून झालेलं आहे, वाचलं असेल तुम्ही. तर शेषाद्री हा कोण होता? एक तेलंगी ब्राह्मण होता आणि त्याच्या 2 मुलांना, एक सज्ञान आणि एक अज्ञान, मिशनऱ्यांनी वाटवलं. आता जो सज्ञान होता त्याच्या बाबतीत काही करता येत नव्हतं. एखादा सज्ञान व्यक्ती आहे एखादी आणि तिने काय केलं, मग पळून जाऊन लग्न केलं एखाद्या मुलीने, काही करता येत नाही. पण अज्ञान असेल तर तिला परत आणता येतं. तसंच इथे झालं. नानाने प्रचंड प्रयत्न केले आणि त्या एका मुलाला विधिपूर्वक परत हिंदू धर्मात आणलं, शुद्ध करून घेतलं. म्हणजे हे शुद्धीकरण त्या काळचा शब्द आहे हा, की ख्रिश्चन झालेला मुलगा आपल्यातला, आता वरवर दिसतं एवढे लोक आहेत, एक मुलगा गेला हिंदू धर्मातनं, काय बिघडतं? बिघडतं. का बिघडतं? समाजाच्या मनावरती त्याचे काही वेगळे ओरखडे उठत असतात आणि म्हणून आपला धर्म, आपली भाषा, आपला देश याचा जो अभिमान आणि जागरूकता असणं आवश्यक आहे, ती यासाठी. आणि म्हणून हे नानांचं काम फार महत्त्वाचं आहे की त्या शेषाद्रीच्या सगळा कोर्टाचा जो खर्च होता तो नाना शंकर शेट यांनी केला. तसं म्हटलं तर त्यांचा काही संबंध नव्हता. तो शेषाद्री तेलंगी ब्राह्मण, त्याचा एक मुलगा ख्रिस्ती झाला, त्याच्या कोर्ट कचेऱ्या झाल्या. पण नानांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम केलं, हा खर्च केला. पैसा होता म्हणून केला असं म्हणून चालणार नाही, त्याच्यामागे त्यांची दृष्टी होती आणि हे अतिशय महत्त्वाचं होतं. तेव्हा असे जे काही सगळे प्रश्न आत्तापर्यंत आपण पाहिले की शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, स्त्री शिक्षणाचा प्रश्न, पाणी पुरवठ्याची योजना, धार्मिक प्रश्न, कलाविषयक शिक्षण, बाल गुन्हेगारी संबंधी, स्मशानभूमी, दळणवळण, आरोग्य, किती गोष्टी ज्या ज्या समाजाची जी गरज होती त्या बऱ्याचशा अंगांना नानांनी आपल्या कर्तृत्वाने पालाण घातलं असं आपल्या लक्षात येतं. तेव्हा हे त्यांचं मोठंसं अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे आणि त्या मानाने त्यांचं फार मोठं स्मारक असं मुंबईत झालं नाही. पण एशियाटिक सोसायटीच्या तळघरामध्ये त्यांचा एक पुतळा असेलही अजून, मला माहीत नाही. आणि बोरीबंदर स्टेशनवरती सुद्धा होता. अर्थात इतकी त्यावेळेला मोठी माणसं होऊन गेली आणि पुतळे हा परत एक वेगळाच विषय आहे. तेव्हा आजच्या काळामध्ये जे जे चांगलं आहे त्याच्यावर प्रहार, असं एक म्हणजे कलियुग ज्याला म्हणतात ना, तसं चांगलंच आहे. खरं म्हणजे याचा हेतू काय, की जो पुतळा उभारलेला असतो त्यापासून प्रेरणा घ्यावी लोकांनी, यासाठी तो पुतळा आहे. कुसुमाग्रजांच्या पुतळ्यावरच्या कविता वाचल्या नसतील तर, की हे सगळं फार वाईट चाललेलं आहे. त्या आजच्या काळातल्या गोष्टी सोडून देऊ, पण त्या काळामध्ये मात्र त्या सगळ्या माणसांनी डोंगरा एवढी कामं केलेली आहेत असं आपल्या लक्षात येतं. आपल्याजवळ जो एक कौटुंबिक त्यांना जो वारसा मिळाला, जी धनसंपत्ती परंपरेने मिळाली आणि त्यांनी स्वतःही कमावली, स्वतः व्यापार करतच होते ते, त्या सगळ्याचा विनियोग त्यांनी सत्कार्यासाठी केलेलं आहे. हे त्यांचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. तर असे हे नाना शंकरशेठ मुरकुटे, जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे त्यांचं आडनाव, सोनार जातीमध्ये जन्माला आले. पण त्या काळी आजच्यासारखी जातीयता वगैरे काहीही नव्हती. मग अशी मी मुद्दाम नामं वाचली की मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये कोण कोण होतं. तेव्हा ही सगळी एकजूट आणि अशी जेव्हा असेल त्याच वेळेला समाजाची किंवा राष्ट्राची प्रगती होते. त्या मुंबईचा जो विकास झाला अनेक अंगाने, हळूहळू अधोगतीही झाली पुढच्या काळामध्ये काही बाबतीत, पण हा जो विकास झाला
आणि मुंबईकडे सगळ्यांची पावलं का धावतात, तर आज ती उद्योगनगरी आहे, ती कलानगरी आहे, ती शिक्षण नगरी आहे, सगळं आहे. नाटक, चित्रपट, दूरदर्शन इथे नाव कमवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्यांना मुंबईलाच जावं लागतं. हे सत्य आहे. त्याच्याशिवाय ती संधी मिळत नाही. एक प्रचंड तो उद्योग व्यवसाय आहे. तर अनेक प्रकारचं शिक्षण, तसं पुण्यामध्येही अनेक प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. अशी ही जी मोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये या सोयी असतातच. पण काही शहरांचं एक असं वैशिष्ट्य असतं की तिथे अनेक माणसं सामावली जातात. तसं हे शहर झालं याचं कारण त्याचा पायाच एका व्यापक भूमिकेतनं घातला गेला आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या माणसांकडून तो घातला गेला. त्यामुळे मुंबई आपल्या मुंबईकरांना आपली वाटते. हे आपल्या असं लक्षात येतं की अमुक जातीची, अमुक जमातीची, अमुकच लोकांची असा तिथे काही भाग नाही. तर अशा रीतीने नाना शंकर शेठ यांच्या संबंधी अनेक या एकेका व्यक्तीबद्दल बोलता येण्यासारखं आहे. खरं म्हणजे आज या निमित्ताने मी म्हटलं तसं 10 फेब्रुवारीचा त्यांचा जन्म म्हणून आज हे व्याख्यान ठरवलं गेलं. आणि नेहमी आपण एका ठराविक ह्याच्यामध्ये म्हणजे अध्यात्म हा एक वेगळा विषय आहेच, पण ऐहिकाकडे किंवा जे आज आपल्या समोर आहे त्याची जडणघडण कशी झाली, कोणी केली, कोणत्या परिस्थितीत केली, हा इतिहासात थोडंसं डोकावणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळेच तर आपण कितीतरी सोयीसुविधा आपण अनुभवतो आहोत. आणि त्या दृष्टीने मला नानांबद्दल बोलावंसं वाटलं. तुम्हालाही कदाचित काही नवीन माहिती मिळाली असेल, काही माहिती असेलही, असते, पण आपण विसरतो काही वेळेला, कधीतरी वाचलेलं असतं. म्हणून म्हटलं की आपण थोडा वेगळा विषय घ्यावा आणि म्हणून नानांचं कर्तृत्व मी आपल्यापुढे ठेवलेलं आहे. थांबते.